आपल्या सुदामदारांचं जाहीर आमंत्रण आहे। येते 1 तारखेला विठ्ठल रुक्माई मंदिर देवरुख या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे। तेव्हा सर्व लहान थोर भाविकांनी त्याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे। धन्यवाद माऊली। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निरधार हे वर्म चुको नये। निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची। तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी। निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची। विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ ज्योद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काही चणेने, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। भाविक विश्वासी,
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयतां जाड्यांधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं विठल विठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 3 चरणांचा अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर भक्तपद प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते भक्तपद प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या तरी वर्माची आवश्यकता आहे ते वर्म जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगतात विठ्ठला अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं चिंतन मानणं आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवना जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय तुकोबाराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बापगाव गाव या बापगाव गावातील आपल्या सर्वांचा परिचित असणारा विठ्ठल विठ्ठल आपल्या सर्वांचा परिचित असणारा लाडका वारकरी हर्षद आणि याचं अकस्मात निधन झालेलं आहे त्यांच्या घरातील मंडळीला दुःख होईल यातनं नाही महाराज संबंध आमने लोणार परिसराला हे दुःख झालेलं आहे विठ्ठल विठ्ठल आणि त्यातल्या त्यात ही सेवा माझ्याकडं गोरख भाऊंनी सुपूर्द केलेले आहे मला नाही म्हणता आलं नाही आणि होई म्हणता आलं नाही त्याचं कारण असं आहे हर्षद दिंडीगडावर असताना माझ्याच वर्गात शिकलेला पोरगा आणि या दोघी भावांनी म्हणजे हर्षद आणि वेदांत यांनी दोघांनी माझ्याच आजची माळ घातलेली वाटत होतं मला एक दिवस हर्षदला मी इथं उभं करेन पण ते स्वप्न अपूर्ण राहिलं विठ्ठल
बोलावं काय बोलू नये हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे. मी तर ठरवलं होतं जर मी जाण्याच्या अगोदर इथं कोणीतरी कीर्तनकार असेल तर त्याला मी फेटा बांधेन. पण माझं दुर्दैव इतकं की मी इथं आल्यानंतर पाहिलं तर एकही कीर्तनकार नाही. पण तरी सुद्धा मला ही सेवा करावीच लागणार. काय बोलावं हर्षल बद्दल. नुकताच आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला 11 दिवसाचा तो पोरगा आहे. याच्या अगोदर कोणाला माहीत असेल नसेल नंतरचा प्रश्न. पण 11 दिवस आपल्या सोबत श्री क्षेत्र आमने ते श्री क्षेत्र आळंदी ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी पायी प्रवास करणारा हा पोरगा. बरेच दिंडीत पोरं होते, बरेच होते, पण हर्षल मधला गुण काही वेगळा होता महाराज. जवळपास सोहळ्यामध्ये असणारी जेवढी लहान पोरं होती, मीच बोलतो असं नाही, तुम्ही सगळे मान्य कराल की प्रत्येक पोरगा फक्त रथासाठी अपेक्षित होता, रथात बसणारा होता. पण तुम्हाला माहिती आहे हर्षल 7 दिवस चालला पण एकही दिवस रथात बसला नाही महाराज. कोणत्या गाडीचा आश्रय केला नाही. वेळ आली तर समोर जाऊन बॅनर पकडायचा. तिथं नाही जागा मिळाली तर तो पताका घ्यायचा आणि पताका नाही मिळाली हातात तर टाळ घेऊन भजनात राहायचा. कायम वारकरी संस्कार असणारा हा पोरगा आणि आपल्यामधून निघून गेलेला आहे. काय काळाने झडप घातली असेल, काय झालं असेल काही सांगता येईना. पण हे दुःख कधी न पचवण्यासारखं आहे महाराज. एरवी महाराष्ट्रभर बोंबलत फिरतो त्यावेळेस काही वाटत नाही महाराज कीर्तन करायला. कीर्तन करत असताना एरवी आम्ही काही दडपून देतो, पण अशा ठिकाणी कीर्तन करायचं म्हटलं तर आमच्यावर दडपण येतं बघा. विठ्ठल मी विना घेतल्यापासून माझे पाय विठ्ठल विठ्ठल बोलतायत. पाठी माझी जर बघितली तर सध्या पूर्ण भिजलेली आहे. उभं राहण्याची मला सध्या हिंमत नाही म्हणून खुर्ची मागवली. काहीतरी नाते संबंध असत. काही नाते हे जन्माने जोडले जातात तर काही नाते हे संस्काराने जोडले जातात. जन्म झाल्याबरोबर काही नाते जोडले जातात. आईचं नातं, बापाचं नातं, भावाचं नातं, बहिणीचं नातं, काकाचं नातं, काकूचं नातं, मावशीचं नातं, मामीचं नातं, मामाचं नातं, ही सगळी नाती महाराज जन्माने जोडली जातात. पण काही नाती ही संस्काराने आणि प्रेमाने जोडली जातात. आणि संस्काराने आणि प्रेमानं या घराण्याशी माझं जोडलेलं नातं आहे महाराज. कुठेही दिसू दे या माणसांना, मी कुठेही दिसू, जवळ आल्याशिवाय नाही. हर्षल आणि वेदांत परिसरामध्ये जिथेही कीर्तन असेल, जिथेही हरिपाठ असेल, त्यांचा बाप त्यांना घेऊन त्या ठिकाणी कीर्तनाला हरिपाठाला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. हर्षलची इच्छा होती मला पखवाज शिकावा. वडिलांनी त्याला पखवाजी आणून दिला महाराज. घरात टाळ आणून दिले. परमार्थ करायचे, तुम्ही मागा ती वस्तू तुम्हाला भेटेल. आणि वडिलांची एवढीच इच्छा असते, आईची एवढीच इच्छा असते ना, आपल्या मुलाने पुढे जाऊन सुसंस्कृत व्हावं, त्याचं थोडंफार नाव लौकिक व्हावं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तो पुढा असावा. याच्यापेक्षा आई वडिलांची दुसरी कोणती इच्छा असते मला सांगा ना, कोणती इच्छा असते.
आणि ती इच्छा पूर्ण व्हावी या अनुषंगाने त्यांनी मुलांसाठी सगळं काही या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय. दिंडीगडावर जवळपास 3 वर्ष हा पोरगा 18 दिवस राहिला. कधी आई बापाची त्याला आठवण आली नाही, कधी भावाची आठवण आली नाही. का आठवण येत नव्हती असं नाही, पण आपल्याला शिकायचं अंतःकरणामध्ये धाडस पाहिजे ना. आई वडील मुलाला ठेवतात, आई वडिलांचं ही हृदय तेवढं कठोर त्यांना बनवावं लागतं. त्यांनी तर मला प्रस्ताव मांडला होता की महाराज हर्षलला आळंदीला टाकूयात. मी म्हटलं त्याची 10वी इथं होऊ द्या, 10वी झाल्यानंतर त्याला आपण आळंदीला टाकू. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्न अपुरेच राहतात. विठ्ठल विठ्ठल. आणि एवढा शांत पोरगा, एवढा शांत पोरगा, एवढा शांत पोरगा कधीच 13 दिवसामध्ये कोणाकडेच त्या पोराची तक्रार गेली नसेल महाराज, कोणाकडेच नाही. आणि कायम नितीन महाराजांच्या जवळ आमचे गोरख मामा, पंडित बजागे, ज्ञानेश भाऊ सोनाळ्याचा, मी यांना सोडून तो कधीच राहिला नाही महाराज, कधीच राहिला नाही. वारीत तो यांच्या जवळच झोपायला, यांच्या जवळच तो खायला. आणि सगळ्यांच्या अगोदर उठून आंघोळ करणार, आमच्या अगोदर उठून आंघोळ करणार. सकाळी आमच्या अगोदर तयारी होणार, आमच्या अगोदर पुढे जाऊन पताका घेणार. वारकरी संप्रदायाची एक भली मोठी हानी झालेली आहे महाराज. नुकताच रोपट लावलेलं आहे आणि लावलेलं रोपट नुकतंच उगवलेलं आहे. आता त्याला कळ्या यायच्या अगोदरच तो सुकून गेला, अशी परिस्थिती महाराज. सांगू तुम्हाला, सूर्य सकाळी उगवतो, तोच सूर्य संध्याकाळी मावळतो. सूर्य सकाळी उगवतो, काही विशेष आपल्याला वाटण्यासारखं नाही महाराज. का सूर्याचा तो नित्य क्रम आहे. तोच सूर्य संध्याकाळी मावळतो, काय त्या सूर्याविषयी विशेष वाटत नाही, त्याचा तो क्रम आहे मावळणे. सूर्य सकाळी उगवणे, तोच सूर्य संध्याकाळी मावळणे, काही विशेष वाटत नाही महाराज. पण तोच सूर्य कृष्ण बाबा जर भर दुपारी मावळला तर किती मोठा आपल्यावर संकट येण्यासारखं आहे महाराज. अगदी या घराण्याची तीच परिस्थिती आहे. सूर्य सकाळी मावळा उगवावा, संध्याकाळी मावळावा, पण तोच त्यांचा हर्षल नावाचा सूर्य भर दुपारी मावळण्यासारखा आहे. विठाला विठाला. मी फक्त एवढंच म्हणू शकेन, नका करू ना उपदेश नका करू नाश. महाराज 83,99,999 योन्या पूर्ण झाल्या, त्यातल्या त्यात एक कोटी एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारंवार नाही. एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात आणि त्यावेळेस हा मनुष्य देह वारा लागतो.
आणि मग मनुष्य देह वारा लागल्यानंतर का तो आयुष्य तसाच संपवायचा का महाराज? तसाच संपवायचा. काहीतरी आपण जीवनामध्ये मिळवलं पाहिजे, काहीतरी आपण जीवनामध्ये कमवलं पाहिजे. जन्माला यायचं म्हटल्यानंतर एका एका योनीत कोटी कोटी वेळा फेरा घ्यायचा, 83,99,999 योन्यात. आणि मग मानवाची योनी. बरं, मानवाची योनी मिळवायची म्हटल्यानंतर का ती सहजासहजी मिळते का महाराज? मानवाची योनी, मानवाची योनी मिळण्यासाठी सुद्धा अगोदर दुःख भोगावं लागतं. कोणतं दुःख आहे? मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. काय सांगू गर्मीची यातना, माझ भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाणा, तुझ क्षण क्षण ध्यात असे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आकाशी, सुखे घालावे आकाशी, सुखे घालावे आकाशी, सुखे मातेच्या उदर पुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. मातेच्या उदर कोरी म्हणजे आईच्या उदरामध्ये, पोटामध्ये मातेच्या उदर कुवरी, पचोनी विष्टेच्या दाथरी. विष्टा मांस मूत्र आईचं ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी आपल्याला राहू लागतं. बरं, राहिल्यानंतर तिथं काय एसी आहे का गारवा आहे का महाराज? मग उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मनी मरती. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी उकडून राहावं लागतं आणि जन्म जन्मनी मरती. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतित महाराज. म्हणून महाराज सांगतात, काय सांगू गर्मीची यातना, मज भोगीत नारायणा. मांस मळ मूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा ध्यात असे. आणि म्हणून तर तुकोबारे म्हणतात, त्या गर्भवासामध्ये दुःख आहे आणि गर्भवासामध्ये दुःख असल्या कारणामुळे महाराज काय करा आम्हाला? तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. त्या ती तुकोबारे म्हणतात, आम्हाला सुखाने तुम्ही गर्भवासाला घाला. याचा अर्थ त्या गर्भवासामध्ये महाराज दुःख आहे आणि दुःख आहे म्हणूनच तुकोबारे म्हणतात सुखाने गर्भवासाला घाला. मग गर्भवासाला घातल्यानंतर, गर्भवासाला आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर इथं आपल्याला जसं जीवन मिळेल, ज्या ज्या संकटाला सामोरं जावं लागेल त्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. कारण भोग आपल्याला संचिता वाचून घडत नसतो. भोग तुरावर संचिता वाचून, भोग करावे ते मनी समाधान. संचिता वाचून महाराज भोग नाही महाराज. काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं आहे म्हणून या जन्मामध्ये आपल्याला भोगावं लागतंय ना. कोणतेही भोग आपल्याला पूर्वजन्मीचेच भोगावे लागतात महाराज, पूर्वजन्मीचे.
सदाशिव बाबा ज्यावेळेस आजारी झाले शेवटच्या काळात, आणि सदाशिव बाबांना शेवटी आम्ही भेटायला गेलो होतो, आणि आम्ही प्रश्न केला बाबांना, बाबा तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थ करून देखील तुमची ही अवस्था का? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिले ना ते उत्तर लक्षात ठेवा. ते म्हटले, पोरांनो, मी मागच्या जन्मामध्ये काही केलेलं आहे ते भोग मला या जन्मामध्ये भोगावे लागणार आहे, आणि या जन्मात जो मी परमार्थ केलेला आहे तुम्हाला पुढल्या जन्मात भोगावं मिळणार. विठ्ठला विठ्ठला संचिताशिवाय भोग नाही महाराज. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. मनामध्ये फक्त समाधान करून आपण राहायचे, बाकी काही नाही. म्हणून या मनी मानू नये खेद. मनामध्ये खेद मानू नका. मग म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळा आपण गोविंद गोविंद म्हटलं पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा म्हटलंय. एक माणूस रस्त्याने प्रवास करत होता. उन्हाळ्याचे दिवस चालले होते, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याला चांगले आंबे आलेले असतात. तो रस्त्याने चालता 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 त्याला एक आंब्याची बाग दिसली. त्याला फार भूक लागली होती, आणि म्हणून त्याने असा विचार केला, आपण एवढी मोठी आंब्याची बाग आहे, काही आंबे पाडायला लागलेले, बागेत जाऊ आणि आपण काय करू, एखादा आंबा काढू आणि खाऊ. त्याच्या डोळ्याने तो आंबा पाहिला. आता डोळ्याने आंबा पाहिला, पण आंबा खाण्याची इच्छा झाली, म्हणून त्या ठिकाणी तो पायाने चालत गेला. पायाने चालत गेला, पण आंबा तर काय पायाने काढता येईना. त्याने काय केला, हातामध्ये एक दगड उचलला आणि वरती आंब्यावर मारला. 2 आंबे खाली पडले. आता आंबे जरी खाली पडले तरी चावता हाताने येईना. त्याने हाताने आंबा घेतला, तोंडात घातला, आणि तोंडात घातल्यानंतर आंबा चावला, खाल्ला अर्धा, आणि तेवढ्यात त्या बागेचा मालक तिथं आला. बागेचा मालक तिथं आला. त्याने पाहिलं की कोणीतरी वाटसरू आहे, कोणीतरी चोर आहे, आपल्या आंब्याच्या बागेमध्ये घुसलेला आहे. त्याने मागचा पुढचा विचार काही नाही केला, आणि त्याने 2-4 त्याच्या कानाखाली ठेवल्या. कानाखाली ठेवल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. माझा दृष्टांत संपला. आंबा खाल्ला तोंडाने, मार खाल्ला गालाने, पण पाणी कुठून आलो? का डोळ्यात पाणी यायची गरज काय? तर या सगळ्या कर्माची सुरुवात त्या डोळ्याने केली होती. कारण आंबा डोळ्याने पाहिला, पाय तिथपर्यंत घेऊन गेला, हाताने आंबा काढला, दाताने आंबा चावला, मालक आला, गालाला मारला, पण डोळ्यातून पाणी आलं. त्याचं कारण असं आहे, कर्माची सुरुवात डोळ्याने केली होती. म्हणून विठ्ठला विठ्ठला संचित तिकडे डोळ्याचं आहे. म्हणून भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. आपण आपल्या मनामध्ये समाधान राहायचं. म्हणून या मनी मानू नये खेद, आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळा गोविंद म्हटलं पाहिजे महाराज, वेळोवेळा. कारण दुःखाचा जर विचारच करू गेलो तर दुःख कोणाला नाही, सांगा ना महाराज, सांगा कोणाला दुःख नाही. अहो पांडव आहेत, पांडव सामान्य नाहीत महाराज. पांडव पांडव म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अगदी जवळची माणसं म्हणजे पांडव. पण जवळची माणसं असताना सुद्धा त्या पांडवांचा जर विचार करू गेलो तर ते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी,
पहाते पांडव अखंड वनवासी, ते पांडवांचा जर विचार करू गेलो देवाच्या अगदी जवळचे पण अखंड वनवासी, पण वनवासी असून तरी महाराज देवाला विसरले का हो? परित्या देवासी आठवीसी, आठवतायत ते देवाला, देवाला विसरत नाहीत महाराज. म्हणून म्हणावा गोविंदू वेळोवेळा, वेळोवेळा गोविंद म्हणायचं, चिंतन करायचं, चिंतन करायचं. का चिंतन करायचं? चिंतन केल्याने चिंता दूर होते. विठ्ठल संत मंडळींच्या विषयी जरी विचार करू गेलो तर तुकोबारे म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं सांगा, दिवाळं तुमचं निघालं, तुमच्या घरामध्ये चोरी झाली तर तुम्ही म्हणता का वा 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 लय बरं झालं चोरी झाली घरात? म्हणता नाही महाराज. पण तुकोबारे म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळं निघालं बरं झालं म्हटलं, समाधान मनामध्ये, समाधान. सगळ्याच गोष्टीचा जर विचार करू गेलो, सगळ्या संतांचा जर विचार करू गेलो, सर्व संतांना दुःख आहे महाराज. पण दुःख असून सुद्धा भगवंताचं एक नामचिंतन करत होते. कारण भगवंताच्या नामचिंतनाने सगळे चिंता दूर होतात. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर किती संकट येऊ द्या महाराज, किती संकट येऊ द्या, कोणताच विचार मनामध्ये न घेता, वेगळा पाऊल न उचलता भगवंताच्या चिंतनामध्ये रत राहा महाराज. सांगू तुम्हाला, जगात कोणतंही पाप करा, प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे महाराज. कोणतंही पाप करा, कोणत्याही पापाला प्रायश्चित्त आहे. पण एक आत्महत्या असं पाप आहे की याला प्रायश्चित्तच नाही, प्रायश्चित्तच नाही. किती संकट येऊ द्या, 10 दिवस कुठं घर सोडून जा, कुठं जायचं तिकडे जा, पण एवढा उत्तम नरदेह मिळालेला आहे भगवंताने. 83,99,999 योन्या सोडून जर आपल्याला मानवाचा देह दिलाय तर देवाला आपल्याकडनं काहीतरी करूनच घ्यायचं असेल ना. आणि तो देह आपण असाच संपवायचा. आता तरी पुढे हाच उपदेश, या ठिकाणावरून फक्त एवढाच उपदेश घेऊन जायचा की नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश नका करू. काही करा पण मिळालेला देह स्वतःहून घालवू नका महाराज, स्वतःहून घालवू नका. मोठा विचार करण्याची महाराज या ठिकाणी, म्हणजे विचाराला अंतही लागेल आपल्या की नेमकं काय घडलं असावं, कारण काय असावं.
11 दिवस वारीवरून आलेला पोरगा आणि दुसऱ्या दिवशी असं घडतं, काय कारण? बरं, वयाचा जर विचार करू गेलो, वयाचा विचार करू गेलो तर काय त्याच्या वयात असं घडलं असेल की त्याला एवढा मोठा पाय उचलावा लागला असेल? नेमकं काय काय असं माइंड त्याचं झालं असेल? काय ब्रेन काय कुठं गेलं असेल? कुठं कोणता तरी विचार असला पाहिजे महाराज. मला ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला, मी एवढा मोठा झालोय पण मला अजून ती गाठ कशी मारतात ही माहिती नाही, त्याने तेवढा मोठा पाऊल उचलला कसा असावा? काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज. काय नेमकं काय झालं असेल? काय जीवनात काय घडलं असेल? 11 दिवसात तर त्याच्या चेहऱ्यावर कधीच आराधी दिसली नाही. किती मोठा प्रश्न आहे महाराजा, किती मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढं सगळं बोलल्यानंतर आपलं ब्रेन बंद पडतंय, आपली वाणी खुंटते. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर काही करा, नका करू नाश आयुष्याचा. का? कारण या मानव देहाचा जर विचार करू गेलो तर तुकोबारे म्हणतात, या देहाने किंवा या देहाच्या कृतीच्या सामर्थ्यावर आपण काय होऊ शकतो? नरदेह निधान लागले हारी, नरदेह निधान लागले हारी, देवची होईन म्हणती ते होती, देवची होईन म्हणती ते होती, देवची होईन म्हणती होती, देवची होईन म्हणती ते 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 होती. तरी का चित्ती न धरवे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरवे. काय म्हणतात तुकोबारे? नरदेह निधान लागले हाती. हे नरदेह आपल्या हातामध्ये एक धन लागलेलं आहे. या देहाच्या कृतीच्या सामर्थ्यावर आपण काही करू शकतो. उत्तम सार उत्तम गती, उत्तम गती प्राप्त करून घेऊ शकतो. देवची होईन म्हणती ती होती. आपण का जर ठरवलं ना देव व्हायचं तर आपण देवही होऊ शकतो.
पण तरी का चित्तीनं धरते धरा मनामध्ये आपण चित्तामध्ये ते धरलं पाहिजे महाराज. कारण मनुष्य देहाची सार्थक याच्यामध्येच आहे. कशामध्ये म्हणे जन्माला ते सार्थक जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. एक विठ्ठल पाहिलं की जीवनाची सार्थकता महाराज त्याच्यामध्ये. तुकोबारे म्हणतात मानवाचा देह आणि त्या मानवाच्या देहाचा जर विचार करू गेलो तर मानवाचा देह विचार करायला गेलो तर अपवित्र आहे आणि मानवाचा देह विचार करायला गेलो तर पवित्रही चांगला आहे महाराज. शरीर दुःखाचे कुठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीरासारखी जगामध्ये अपवित्र गोष्ट कोणतीच नाही. कोण म्हणतात? तुकोबारे म्हणतात. शरीर दुःखाचे कोठारी म्हटले, रोगाचं भांडार आहे ते, दुर्गंधीचं जणू काही थारच आहे आणि नाही अपवित्र शरीरासारखी अपवित्र गोष्ट जगात कोणती नाही. तुकोबारे म्हणतात पण कोणासाठी? ज्याने भगवंताची जीवनामध्ये साधना केली नाही, ज्याने भगवंताची जीवनामध्ये एकही वारी केली नाही, ज्याने भगवंताचं एकदाही दर्शन घेतलं नाही, मुखाने भगवंताचं नाम देखील घेतलं नाही, त्याचं शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर असेल. पण तुकोबारे म्हणतात शरीर नुसतं अपवित्र यात नवल नाही, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराने परमार्थ साधता येतो, परमार्थ मिळवता येतो. शरीर उत्तम आहे, शरीर चांगलं आहे, उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, त्याच्यामध्ये सुख मिळवता येतं, सुख भोगता येतं, सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले. जे आपण साधायची इच्छा करतो, साध्य करायची इच्छा करतो, या शरीराने साधू शकतो. शरीरे साधिले परब्रह्म. तुकोबारे म्हणतात जो भगवंताची वारी करतो, भगवंताची साधना करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, त्याचं शरीर उत्तम चांगले, सुखाचे गोसुळे, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. कोणाची? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, अखंड तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम भाव आहे, त्यांचा देह पवित्र. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, सोबदे अच्युत सर्व काळ. आणि म्हणून तर ज्ञानोबारे म्हणतात ना पवित्राची होय हरी
कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. जो हरीची कीर्ती मुखाने गातो, हरीचा पाठ मुखाने करतो, भगवंताची नाम चिंतन करतो, साधना करतो, पवित्राची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो असं तुकोबारे म्हणतात. म्हणजे या शरीराच्या सामर्थ्यावर आपण देवाला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश जीवनामध्ये करू नका. मग मनुष्य देह ज्याच्यासाठी मिळालेला आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करा. कशासाठी मनुष्य देह मिळाला? देवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा पाही. देवाने आपल्याला जो देह दिला तो फक्त भजन करण्यासाठी दिलेला आहे. मला फक्त भजन करण्यासाठी. भजन करा या देहाने. इतर काही या देहाला फाटे फोडू नका की काय करायचं नेमकं याचा विचार करू नका. फक्त या देहाने कसा फक्त देव प्राप्त होईल, देवाची साधना कशी होईल याचा फक्त माणसाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भजन करायचंय, आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचंय, मग त्याच्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये भक्तपद प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग ते भक्तपद प्राप्त करून घ्यायचंय तर भक्तपद प्राप्त करून घेण्यासाठी नेमकं आपल्याकडे काय असलं पाहिजे त्याची यादी जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. निष्ठावंत भाव भक्ताचा प्रेम, स्वधर्म निर्धार हे वर्म सुखू नये. जीवनामध्ये माणसाने आल्यानंतर भगवंताची साधना केली पाहिजे. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने आपल्या जीवनामध्ये भक्त पद प्राप्त करून घेतलं पाहिजे. इतर पदांपेक्षा भक्त
भक्त पद महाराज फार श्रेष्ठ आहे. महाराज फार श्रेष्ठ आहे. 10 गाढवांचा मालक होण्यापेक्षा एका भक्ताचं दास होणं कधी चांगलं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये भक्त पदाला महाराज विशेष प्राधान्य आहे. जर भक्त पदच प्राप्त करून घेतलं नाही, आपण भक्तच बनलो नाही, आपण भक्तीच केली नाही, तर भगवंत कसा काय प्राप्त करून घेणार? भगवंतापर्यंत आपण पोहोचणार कसं काय? आणि म्हणून भक्त पद प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबारे काही विशेष वर्म तुमच्या आमच्या समोर ठेवतात. वर्म म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे एक म्हण आहे, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. विठ्ठला विठ्ठला. आपल्याकडे एक म्हण आहे, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. जी युक्ती न युक्ती तिला वर्म म्हणतात. वर्म म्हणजे नेमकं काय? एखादं साध्य प्राप्त करून घ्यायचंय, तर साध्य प्राप्त करून घेण्यासाठी कोणतं ना कोणतं साधन लागतं, त्या साधनाला वर्म म्हणतात. भूमितीचा, बीजगणिताचा, गणिताचा जर विचार करून गेलो तर त्या बीजगणितामध्ये ते प्रमेय सोडवायचे असतात. प्रमेय होते का? प्रमेय होते ना? प्रमेयच म्हणतात ना. तर मी काय तेवढं शिकलो नाही, त्यामुळे तुम्हाला विचारतो, बाकी काय नाही. ते प्रमेय असतात महाराज, प्रमेय सोडवायचे असतात बीजगणितामध्ये. आता ते बीजगणित मध्ये प्रमेय सोडवायचे म्हटल्यानंतर ते काही छोटं असतं का? 2-2, 3-3 पानाचं कधी कधी भरतं. बरं, ते 2-2, 3-3 पानाचं ते गणित सोडवायचं म्हटल्यानंतर संख्या दिली जाते, आणि त्या संख्येच्या बरोबर काय दिलं जातं? बोला पटकन, काय म्हणतात त्याला? गेले होते का नाही शाळेत तेच कळलं ना मला. सूत्र सूत म्हणतात त्याला. सूत्र म्हणतात. सूत्र. तर लक्षात ठेवायचं काहीतरी. विठ्ठला विठ्ठला. ते प्रमेय सोडवायचं म्हटल्यानंतर ते गणित दिलं जातं, आणि त्या गणिताच्या बरोबर एक सूत्र दिलं जातं. आता जेवढं मोठं ते गणित राहतं, जेवढी संख्या राहते, त्याच्यापेक्षा सूत्र त्या मानाने किती राहतं बरं? ते बारीक राहतं, बारीक. आता 3-3 पानाचं ते गणित सोडवायचंय, पण गणित 3-3 पानाचं कशाच्या आधारावर सोडलं जातो? त्या सूत्राच्या आधारावर. बरं, ते सूत्र किती राहतं? एवढं ते सूत्र. पण एवढं असणार ते सूत्र 3-3, 2-2 पानाचं गणित सोडवतं. जे 3-3, 4-4 पानाचं गणित सोडवतं त्याला सूत्र म्हणतात. तसं जगातील अलौकिक असणारा भगवान परमात्मा, ते सुख प्राप्त करून घ्यायचंय, तर भक्त पद मिळवायचंय. आणि भक्त पद मिळवण्यासाठी काही 4 महत्वाचे सूत्र आहेत. नंबर 1 निष्ठा, नंबर 2 भाव, नंबर 3 स्वधर्म, आणि नंबर 4 निर्धार. हे 4 महाराज सूत्र आहेत. हे 4 वर्म आहेत. आता वर्म म्हणजे नेमकं तरी काय? ते वर्मही समजलं पाहिजे महाराज. नाही तर बोलायचो वर्माने, पण वर्ण समजत नाही. काय झालं? एक दिवस लोकमान्य टिळकांच्या घरी एक सद्ग्रस्त आले, आणि सद्ग्रस्त आल्यानंतर लोकमान्य टिळक काही घरामध्ये नव्हते. पण त्या माणसाने बाहेरून आवाज दिला, अहो टिळक घरामध्ये आहेत का? आईसाहेब पटकन बाहेर आल्या. कोण पाहिजे आपणाला? अहो टिळक घरामध्ये आहेत का? मला टिळकांना भेटायचं आहे. आईसाहेबांनी सांगितलं, बघा टिळकांचा आज सदरा काही घरामध्ये दिसत नाही. तो म्हटला, अहो टिळकांचा सदरा नाही विचारला, टिळक घरामध्ये आहेत का? आईसाहेब म्हणाले, बघा आज टिळकांची कोणाऱ्यात काही काठी दिसेना. तो म्हटला, अहो टिळकांची काठी नाही विचारली, टिळक घरामध्ये आहेत का? आईसाहेब म्हणाल्या, देवळीत टिळकांची आज पगडी दिसेना. अहो टिळकांची पगडी नाही विचारली, टिळक घरामध्ये आहेत का? आईसाहेब म्हणाले, बघा म्हणजे इथे पायरीवर टिळकांची चप्पलही दिसेना. तो म्हटला, आईसाहेब मी टिळकांची चप्पल नाही विचारली, टिळकांचा घरातील सदरा नाही विचारला, टिळकांची कोणाऱ्यातली काठी नाही विचारली, टिळकांची देवळीतील पगडी नाही विचारली. मी फक्त तुम्हाला एवढा सोपा प्रश्न केलेला आहे की टिळक घरामध्ये आहेत का? आईसाहेब म्हणाले, बाबा मी तुम्हाला सांगते, टिळकांची
पगडी घरात दिसत नाही, टिळकांची कोणालाच काठी दिसत नाही, टिळकांच्या घरामध्ये सदरा दिसत नाही, पायरीवर टिळकांची चप्पल दिसत नाही, याचा अर्थ असा आहे आज टिळक घरामध्ये नाही. विठाला विठाला हे घरात नाही, याला जे म्हणतात ते वर्मा आहे महाराज. त्या वर्मावरून आपल्याला पुढचं क्रम करायचा असतो. म्हणून जीवनामध्ये भक्तपद प्राप्त करून घ्यायचं, त्याच्यासाठी वर्मा आहे. नंबर 1 निष्ठा असते. अंतःकरणामध्ये निष्ठा असेल तर आपण भक्तपद प्राप्त करून घेऊ शकतो. पण सध्या सगळे निष्ठी झाली महाराज, निष्ठाच राहिली नाही. निष्ठाच राहिली. नंबर 2 अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. भाव सध्या कलियुगामध्ये भावाचा अभाव झालेला दिसतो महाराज. भावच शिल्लक नाही महाराज, भावच शिल्लक नाही. नंबर 3 स्वधर्म असला पाहिजे. स्वधर्म आपण स्व कोण आहोत, आपण इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे याला स्वधर्म म्हणतात. आणि नंबर 4 निर्धार असला पाहिजे. भक्तीसाठी निर्धार पाहिजे महाराज. या 4 गोष्टी एकत्र आल्या की मग तुकोबारे म्हणतात निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार वर्म माणसाने चुकू नये महाराज. महाराज म्हटले तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण भक्तपद प्राप्त करून घ्यायचं. पण भक्तपद प्राप्त करून घेतल्यानंतर अजून काही पुढं करावं लागेल का? महाराज सांगतात हो करावं लागेल ना. काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात निष्ठावंत भाव, भक्तांचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. पहिलं चरण आणि दुसरं चरण याचा अर्थ तेव्हाच लागतो ज्यावेळेस पहिल्या चरणाची आणि दुसऱ्या चरणाची आपण जोडी लावा अशी उत्तरं सोडवतो. त्यावेळेस शाळेमध्ये शिकत असताना जोड्या लावा हा प्रश्न 5 मार्काला असायचा. कधी कधी तो 2 मार्कालाही राहायचा आणि कधी कधी तो 10 मार्कालाही राहायचा. पण योग्य जोडी जुडली
तर एकच मार्ग. तसं आजच्या अभंगामध्ये जोड्या लावाव्या लागतात महाराज. कशा जोड्या लावायच्या ऐका. पहिल्या चरणातील पहिला प्रश्न शब्द घ्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या चरणातील पहिला शब्द घ्यायचा. पहिल्या चरणातील दुसरा शब्द घ्यायचा, दुसऱ्या चरणातील दुसरा शब्द घ्यायचा. पहिल्या चरणातील तिसरा शब्द उचलायचा, दुसऱ्या चरणातील तिसरा शब्द उचलायचा. पहिल्या चरणातील चौथा शब्द उचलायचा आणि दुसऱ्या चरणातील चौथा शब्द उचलायचा. तशा जोड्या लागतात. पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द काय? निष्ठा. निष्ठावंत किंवा निष्ठा. निष्ठा शब्द पहिला आहे. दुसऱ्या चरणातला पहिला शब्द काय? निष्काम. निष्ठा असली पाहिजे पण ती निष्काम असली पाहिजे. दुसरा शब्द उचला. कोणता शब्द आहे? भाव. आता दुसऱ्या चरणातील दुसरा शब्द उचला. काय पुढचा शब्द? निश्चल. भाव असला पाहिजे पण अंतकरणाची चंचलता न होता निश्चल असला पाहिजे. तिसरा शब्द उचला. स्वधर्म. आता इकडला उचलायचा शब्द. निष्काम निश्चली विठ्ठली विश्वास. विश्वास शब्द उचलायचा आणि पहिल्या चरणातील शब्द उचलायचा स्वधर्म. विश्वास असला पाहिजे स्वधर्मानुसार महाराज. आणि आता शेवटचा शब्द उचलायचा आणि इकडला शेवटचा शब्द उचलायचा. तिकडचा भक्त पद प्राप्त करून घेण्यासाठी शेवटचं वर्म सांगितलं होतं काय? निर्धार. निर्धार. तसं इकडं पाहू नये वास अनेकांची वास पाहू नका तुम्ही, निर्धार ठेवा एका देवावर. अशा जोड्या लावायच्या. विठ्ठला विठ्ठला. स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निष्ठळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निष्ठळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. महाराज सांगतात तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. सांगा असा कोण आहे की जो भक्त आहे, त्याच्याकडे निष्ठा आहे, भाव आहे, निर्धार आहे, स्वधर्म आहे, निष्काम भक्ती करतोय, निष्कळ भक्ती करतोय, विश्वास आहे देवावर, इतरांची तो वास करत नाही. आणि अशा भक्ताची कोणी उपेक्षा केली तुकोबारे म्हणतात नाही ऐकला. आतापर्यंत असा पाण्यातही नाही आणि ऐसा ऐकण्यातही नाही. देवाचा भक्त आणि उपेक्षा हे समीकरणच जुळत नाही. देवाचा भक्त आणि उद्धार हेच समीकरण जुळतंय. ज्ञानेश्वर ज्ञानराज सर्वांचा आवडणारा वैकुंठवासी हरिभक्तपरायण हर्षल आणि याचं जाणं झालेलं आहे. अतिशय दुःखद घटना आहे. कधी हे दुःख न पचवण्यासारखं आहे. त्या हर्षल बद्दल जाता जाता मग अशी एक वाक्य राहून गेलं माझ्याकडनं. माळ घातल्यानंतर त्याला या इथं परिसरात कोणी हर्षल नावाने आवाज दिलाच नाही महाराज. त्याला सगळं त्याला माऊली नाही तर महाराज बुवा या शब्दानेच म्हणत होते. एक पवित्र तुळशीची माळ धारण केल्यानंतर जर महाराज बुवा माऊली असा शब्द प्राप्त होतो. कोणी त्याला कधी हर्षल म्हटलंच नाही महाराज. आणि ते शब्द म्हणण्याच्या पात्रतेचा तो पोरगा होताही. कारण मी फार जवळून त्याला पाहिलेलं आहे, फार जवळून. पण असा असणारा गोंडस, लाडका, हुशार, जिज्ञासू, वारकरी
साधक आज आपल्यामधून निघून गेलेला आहे आणि वारकरी संप्रदायामधून एखादा साधक निघून जाणं म्हणजे ही वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे महाराज. वारकरी संप्रदायातील एक एक व्यक्ती हा महाराज वारकरी संप्रदायाला फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा, फार महत्वाचा आहे. जन्माला येतात, मरायला तर सगळेच आलेत हो, पण कधी मरावं, कुठं मरावं, कसं मरावं, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर फार सूक्ष्म विचार आहे महाराज, फार सूक्ष्म विचार आहे. मला खूप काही बोलता आलं असतं, पण खूप काही बोलायचं राहूनही गेलं. कारण मी तुम्हाला माझी अगोदर परिस्थिती सांगितली की नेमकी माझी परिस्थिती इथं आल्यानंतर काय झाली होती. मला नाही बोलता आलं म्हणा किंवा नाही मला ते सांगताही येणार. हळूहळू 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 थोडं 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 बदलत बदलत मी थोडं चिंतनामध्ये रमलो गेलो आणि मी 9 वाजेपर्यंत बोलू शकलो. नाही तर मला वाटत नव्हतं मी 9 वाजेपर्यंत बोलू शकेल. पण आपण सर्वांनी सहकार्य केलं, सर्व शांततेने बसले, श्रवण केलं आणि तुमच्याच कृपेने या ठिकाणी मला थोडंफार बोलता आलं. बोलण्याच्या ओघामध्ये काही ऋणादी झाला असेल, अल्पशा बुद्धीचा दोष समजा, जे काही चांगलं असेल ज्ञानोबारे, तुकोबारे, सद्गुरू श्लोक महाराजांपासून विद्यमान गुरुवर्य मारुती बाबा पुरेकर, संत नारायण बाबा, संत काशीनाथ बाबा, संत सावळाराम बाबा, संत शहारकर बाबा, संत कवडे बाबा, संत रामदास बाबा, संत सदाशिव बाबा, हरिबा बाबा यांचा प्रसाद समजाने तुमच्या पायाची जागा द्यायला विसरू नका. जाता जाता भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख नाही व प्रत्येक जण निरोगी राहू, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि उपस्थित सर्वांच्या चरणी, वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि हर्षलच्या नंतर असणारा त्याचा एक भाऊ वेदांत, भगवान परमात्मा त्याच्या आई वडिलांचे स्वप्न जे हर्षलकडनं होते ते वेदांत कडून पूर्ण करून घेऊ अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. त्याला आयु, आरोग्य, ज्ञान चांगलं प्राप्त हो हे माऊलीकडे प्रार्थना करतो. कायम त्याच्यावर आई वडिलांचा, गुरुचा, देवाचा, संतांचा, आपला सर्वांचा आशीर्वाद कायम नित्य राहो ही भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि त्याच्या आई वडिलांना, त्याच्या सर्व घराण्याला हे दुःख पचवण्याची शक्ती भगवान परमात्मा देवो एवढंच बोलतो. आणि आज या ठिकाणी थांबतो. फक्त 2 मिनिटं आपण हर्षलसाठी या ठिकाणी भजन करणार आहोत. सर्वांनी म्हणायचे, कोणीही त्या भजनाला कंटाळू नका, प्रत्येकाने मुखाने ते भजन म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. आपल्यावर तुमचं हर्षलवर नित्य प्रेम होतं म्हणून आपण इथं आलेलो आहोत. त्याच्यासाठी फक्त 2 मिनिटं आपल्याला भजन करायचे. 2 मिनिटं. तुकाराम 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 सर्वांनी तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम आपल्या चरणावर ठेवो ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश. आपल्या सर्वांचे परिचित असणारे आणि आपल्या दिंडीमध्ये श्री क्षेत्र आमने ते आळंदीपर्यंत पायीवारी करणारे एक लहानसा चिमुरडा कुमार हर्षल भरत पाटील आणि यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या रात जागरणाच्या कार्यक्रमानिमित्ताने वेळेवर हरिपाठ झालं आणि आता ज्यांची उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा झालेली आहे आपल्या सर्वांचे परिचित असणारे हरिभक्तपरायण कुमार जितेंद्र महाराज पाटील आणि यांची उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा झालेली आहे आणि घरमालकाच्या वतीने त्यांना शार्ट बळ देण्यात येत आहे. तसेच हर्षलच्या प्रेमा खातीर मला वाटतं आज 8 मृदंगमणी उपस्थित आहेत या ठिकाणी आणि या दादांनी सुद्धा उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ केली आहे आणि तसेच आमचे वाकडे साहेब 2 मिनिटं बोलतील. धन्यवाद माऊली, धन्यवाद. या वारकरी संतांच्या आज आपण या दुःखद प्रसंगी उपस्थित झालेला आहोत. आपल्या सर्वांच्या परिचयाचे गोरक्षनाथ पाटील आणि त्यांचे चिरंजीव हर्षल गोरक्षनाथ पाटील यांच्याबद्दल महाराजांनी खूप काही सांगितलं आणि खरोखर सांगण्यासारखं देखील आहे. आज आम्ही वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं श्री क्षेत्र आमने ते आळंदी पायी पालखी सोहळा काढत असतो आणि त्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आपला हा सर्वांचा लाडका हर्षल पायी वारीमध्ये 7 दिवस आमने ते आळंदीपर्यंत चालत गेला आणि संपूर्ण यात्रा पूर्ण करून आज आपल्या गावामध्ये आला आणि त्यानंतर कालाची बा उडी परेल तेव्हा सोडेना मायबाप अशा पद्धतीने त्याच्यावर कालाने झडप घातली आणि आपला हर्षल आपल्यातून निघून गेला. त्याबद्दल खरोखर ह्या परिसरावर शोककला पसरली, नुसती बापगावावर नाही आणि त्या गोरक्षनाथ पाटलांच्या घराण्यावर नाही, तर संपूर्ण परिसर
आदरून गेला. आणि आज खरोखर महाराजांनी सांगितलं की वारकरी आपल्या वारकरी संप्रदायामधून निघून गेला आणि त्यांच्याकडे खूप मोठी अपेक्षा होती. कारण असे आमचे तरुण आज कीर्तनकार या ठिकाणी झाले. हर्षल देखील अशाच पद्धतीनं कोणता ना कोणता प्रकारचा वारकरीमध्ये त्यांनी काम केला असता, परंतु ते आज आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी म्हणून वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि खरोखर दुःखाची गोष्ट आहे आणि ते दुःख झेलण्याची त्यांच्या वडिलांना त्यांच्या परिवाराला परमेश्वर शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.